श्रीराम समर्थ श्रीराम भाग 5. आजीनं नरहरीला नामदेवाची गोष्ट सांगितली. विठ्ठल नामदेवाशी बोलायचा, त्याच्याशी खेळ खेळायचा. नामदेवानं हट्ट धरला म्हणून विठोबा त्याच्या हातानं जेवला सुद्धा. हे सगळं ऐकून नरहरी हरखून गेला. त्याचे डोळे तेजाने चमकू लागले. उत्साहाच्या भरात तो एकदम बोलून गेला, किती छान! अगं आजी, देव माझ्याशी सुद्धा खेळायला. पण लगेच नरहरी बोलायचा थांबला, गप्प झाला. आजी समजली, नरहरीला असेच अनुभव येतायत. देव त्याच्याशी बोलतो, देव त्याच्याशी खेळतही असेल. पण देवाची आज्ञा आहे ना, म्हणून नरहरी तसं सांगत नाही. आजीला गहिवरून आलं. वाटलं नरहरी नामदेव महाराजांच्या कोटीचा मुलगा आहे, म्हणून तर देव त्याच्याशी बोलतो आणि खेळतोय. वाटलं आज बहिणाबाई असती तर केवढा आनंद झाला असता तिला हे ऐकून. एक दिवस आजीनं शंकराचार्यांच्या बालपणातली गोष्ट सांगितली. शंकराचार्यांवर देवीचं खूप प्रेम होतं. तिनं शंकराचार्यांना दूध पाजलं. शंकराचार्यांनी स्फूर्ती येऊन अनेक सुंदर सुंदर स्तोत्र रचली. देवी त्यांना प्रसन्न झाली. ही गोष्ट ऐकून नरहरीला विलक्षण आनंद झाला. म्हणाला, आजी, मोठेपणी मी सुद्धा स्तोत्र रचेन, अगदी शंकराचार्यांसारखी. आजीचं हृदय भरून आलं. दाटलेल्या कंठानं म्हणाली, होय बाळ, तू खूप मोठा हो, खूप मोठा हो. शंकराचार्यांसारखी खूप स्तोत्र लिही बरं. मोठे मोठे ग्रंथ लिही. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी असतील बरं. आजीला अकाली देवाघरी गेलेल्या लेकीची तीव्रतेने आठवण झाली आणि ती भावविभोर होऊन स्वतःशीच पुटपुटली, ते सगळं डोळ्यांनी बघण्या इतकं आयुष्य तेवढं मला देवानी द्यावं. आजीच्या डोळ्यातली आजीच्या डोळ्यातील अश्रू पाहून नरहरी बावरून तिच्याकडे पाहतच राहिला. आजी काय म्हणाली ते त्याला काही कळलं होतंही आणि कळलं नव्हतंही. काशीनाथ शास्त्री खरवंडीकर नावाचे एक नामांकित कीर्तनकार गावात आले. वयाची 70 उलटून गेलेली, पण आवाज खणखणीत, गाणं तयारीचं, पाठांतर जबरदस्त, वेदांताचा सखोल अभ्यास, कीर्तन अगदी रसाळ आणि सुश्राव्य. थोर अधिकारी सत्पुरुष असा त्यांचा लौकिकच होता. 15 दिवस त्यांची कीर्तनं गावातल्या मंदिरामध्ये व्हायची होती. त्यांचं नाव खूप ऐकलं असल्यामुळे गावकऱ्यांची खूप गर्दी झाली. देऊळ पूर्ण भरून गेलं. आजी नरहरीला घेऊन जेमतेम वेळेवर पोचली. काशीनाथ शास्त्री कीर्तनाला जागेवर उभे राहिले होते. तबलजी ठोक ठोक करून तबला लावत होता. आजी गर्दीतून वाट काढत काढत तिकडे जाऊ लागली. तिच्या मागे नरहरी होताच. काशीनाथ शास्त्रींनी नरहरीला पाहिलं आणि ते एकदम चमकले. चकित झाल्यासारखं ते क्षणभर नरहरीकडे पाहतच राहिले. त्यांनी स्वतःला सावरून घेतलं आणि पुढे बसलेल्या बायकांना ते म्हणाले, त्यांना जागा करून द्या. आजी आणि नरहरीला त्यांनी पुढं बोलवून घेतलं आणि आपल्या समोर बसवलं. हात जोडून ते नरहरीला म्हणाले, तुम्ही आलात, भाग्य आमचं. एवढ्यात शास्त्री बुवांना टिळा लावायला पुजारी बाबा तबक घेऊन आले. काशीनाथ शास्त्रींनी नरहरीकडे बोट दाखवून म्हटलं, यांनाही टिळा लावा. पुजारी बाबांनी शास्त्री बुवांना आणि नरहरीला टिळा लावला. काशीनाथ शास्त्रींनी कीर्तन सुरू केलं. रंगात आले होते. त्यांनी आर्या, दिंडी, अभंग अगदी समरसून म्हटले. अनेक मार्मिक वचनं त्यांनी सांगितली. चांगली आर्या म्हटली की ते नरहरीकडे पाहात. चांगलं वाक्य आलं की ते नरहरीकडे पाहून नजरेनं त्यांची दाद मागत. जणू काही नरहरी त्यातला जाणकार आहे. त्यांचा भाव त्यांच्या मुखावर होता. नरहरी सुद्धा खरोखरीच जाणकारासारखी डोळ्यानं त्यांना दादही देत होता. कीर्तन संपलं. शास्त्री बुवांच्या भोवती श्रोत्यांची एकच गर्दी झाली. अनेक लोक त्यांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी धडपडायला लागले. त्या गर्दीतही शास्त्री बुवांनी नरहरीला हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, उद्याही आपण या हं.
शास्त्री बुवांचे ते उद्गार ऐकून काही श्रोत्यांच्या चेहऱ्यावर टवाळकीचं हास्य उमटलं. ते पाहून शास्त्री बुवा गंभीर झाले. ठाम स्वरात म्हणाले, आज तुम्ही हसता आहात. तुम्हाला वाटतंय यांना म्हातारचळ लागलाय. पण नाहीये तसं. तुम्ही बघाल, मोठे मोठे विद्वान आणि संत महात्मे याच्या उद्या पाया पडतील. मोठे मोठे राजे, संस्थानिक त्याच्या पायावर डोकं ठेवतील. हा मुलगा नित्य सिद्धांच्या जातीतला आहे. फार मोठं पूर्वसुकृत घेऊन आलाय. शास्त्री बुवांचे हे उद्गार ऐकून काही टवाळखोर श्रोत्यांना हसू चावरेना. त्यांच्या मनात आलं, नरहरी आणि नित्य सिद्धांच्या जातीचा? लहानपणापासून पाहतो याला. शेंबूड सुद्धा नीट पुसता येत नाही. पण शास्त्री बुवांचा मान राखण्यासाठी तसं कोणी बोललं नाही. प्रत्यक्ष हे सगळं पाहून आजी एकदम गोंधळून गेली. गर्दीचा फायदा घेऊन ती नरहरीला घेऊन हळूच देवळाबाहेर पडली. सरळ घरी आली. नारायण शास्त्री पाठोपाठ आलेच. आजीनं सगळं त्यांच्या कानावर घातलं. ते गंभीर झाले आणि म्हणाले, काशीनाथ शास्त्री म्हणतायत ते कदाचित खरं असेलही. दिव्य दृष्टीला अशा गोष्टी दिसू शकतात. पण आपल्याला या गावात राहायचंय. नरहरीचं सगळं आयुष्य इथेच जायचंय. लोकांच्यात या गोष्टीची टवाळी सुरू झाली तर नरहरीच्या मनावर अनिष्ट परिणाम होईल. यापुढे त्यांच्या कीर्तनाला न गेलेलंच बरं. आजीनं कीर्तनाला जाणं थांबवलं. 2 दिवस काशीनाथ शास्त्रींनी नरहरीची चौकशी केली, पण कुणालाच काही सांगता येईना. तेव्हा 3ऱ्या दिवसापासून त्यांनी चौकशी करणं थांबवलं. आजीला कोणी विचारलं तर ती घरातल्या कामाची सबब सांगायची. 15 दिवसांनी कीर्तनं संपली. गावाचा निरोप घेताना काशीनाथ शास्त्री नारायण शास्त्रींना भेटायला आले. म्हणाले, तुम्ही मुलाला कीर्तनाला पाठवणं बंद केलं तेच योग्य केलं. एवढ्या लोकांसमोर मीच तसं बोलायला नको होतं. पण काय करू, मला राहवलं नाही. खरोखरच तुमचा मुलगा ईश्वर कोटीचा आहे. नारायण शास्त्री फक्त हसले आणि त्यांनी विषय बदलून टाकला. काशीनाथ शास्त्रींना शाल श्रीफळ देऊन मानानं निरोप दिला. एक शेतकरी नांगरणीसाठी मुहूर्त विचारायला आला. शेतातल्या पपया तोडून तो बरोबर घेऊन आला होता. नारायण शास्त्रींनी पंचांग काढून आकडेमोड केली आणि मुहूर्त काढून दिला. शेतकरी नमस्कार करून निघून गेला. नारायण शास्त्रींनी पपया घरात आजीकडे दिल्या. म्हणाले, अगदी ताज्या पपया आहेत, नरहरीला फार आवडतील. आजीनं पपई चिरली आणि नरहरी आणि जनार्दन दोघांना हाक मारली. पपई पाहताच नरहरीला आनंद झाला. पपईची फोड चवीनं खात खात तो म्हणाला, वा, खूप गोड आहे ग. आणखी एक फोड दे ना आजी. आजीनं आणखी एक फोड दिली. पपईतल्या बिया जमिनीवर पडल्या होत्या. पायाखाली एखादी बी येऊ नये म्हणून नरहरी खूप काळजी घेत होता. बी समोर दिसताच उडी मारून तो पाऊल पुढे टाकायचा. ते पाहून जनार्दनला खूप हसू आलं. म्हणाला, अरे असं काय चालतोस, नीट चाल ना. नरहरी गंभीर स्वरात म्हणाला, तुला माहित नाही, पपईच्या बीवर पाय पडला आणि ती पायाखाली जर चिरडली गेली तर पुढच्या जन्मी आंधळ होतं. जनार्दनला हसू आवरेना. कोणी सांगितलं रे तुला हे? अरे शेजारच्या विष्णूनं सांगितलं मला. छट, असं कुठे असतं का? काहीतरीच काय. जनार्दन आणखीन हसू लागला. नरहरी आणखीन गंभीरपणे म्हणाला, अरे खरंच, विष्णूनं गळ्याला चिमटा घेऊन अगदी देवाची शपथ घेऊन सांगितलंय. देवाची शपथ घेतल्यावर कोणी खोटं बोलेल का? हो ना ग आजी? आजीलाही हसू आलं. नरहरीच्या सरळ स्वभावाचं कौतुकही वाटलं. तिच्या मनात एकदम माया दाटून आली. नरहरीच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून ती गंभीरपणे म्हणाली, अरे विष्णूला तसं कोणीतरी सांगितलं असेल. तो मुद्दाम कशाला देवाची शपथ घेऊन खोटं सांगेल. आपण कुणा ज्ञानी माणसाला विचारू आणि खरं खोटं करून घेऊ. मग तर झालं. आई, आजी, नीट विचारून घे ग. मागे एकदा माझा पाय पपईच्या बीवर पडला होता. नरहरी निरागसपणे म्हणाला. बरं बरं, नीट विचारून घेते हो बाळा. आणि तसं असलं तर उपाय पण विचारते.
असं म्हणून तो आजीने विषयच संपवला. तिच्या मनामध्ये विचार आला, किती सरळ स्वभावाचा आणि गुणी आहे नरहरी. इतका सरळपणा मिळायला फार मोठं पूर्व सुकृत असावं लागतं. देवाला अशी सरळ माणसं खूप आवडतात. दुसऱ्या दिवशी नरहरीला ताप आला. आजीला काही सुचेनासं झालं. ती सगळं सोडून त्याच्याजवळ येऊन बसली. डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागली. तिची आई नेहमी म्हणायची, गुणी मुलं अल्पायुष्य होतात. देवाला ती आवडतात. म्हणून देव त्यांना लवकर उचलून घेऊन जातो. आजीच्या हृदयाचा थरकाप झाला. तिनं कळवळून देवाची प्रार्थना केली, देवा, देवा माझं उरलेलं सगळं आयुष्य नरहरीला दे, पण त्याला लवकर बरं कर. तिने निर्धार केला, नरहरीचा ताप उतरल्याशिवाय तोंडात पाणी देखील घालायचं नाही. ताप चढायचा, उतरायचा. ग्लानी होऊन नरहरी डोळे मिटून निपचित पडायचा. आजी त्याच्या शेजारी जप करीत, प्रार्थना करीत दिवस रात्र तशीच बसून राहायची. देवाच्या तीर्थाशिवाय तिनं काहीही घ्यायचं नाकारलं होतं. तोंडात पाण्याचा थेंबही न घालता ती रात्रंदिवस नरहरीजवळ बसून ईश्वराला आळवत राहिली. असे 3 दिवस गेले. चौथ्या दिवशी नरहरीचा ताप उतरला. आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हात जोडून आजीनं तिथंच बसून देवाला प्रार्थना केली, देवा, माझं गाऱ्हाणं ऐकलंस रे. अशीच तुझी कृपा नरहरीवर राहू दे रे. आयुष्यभर त्याला काही कमी नको पडू देऊ. नारायण शास्त्रींनी फुलपात्रातून दूध पुढे केलं. आजीनं दुधाचा पहिला घोट घेतला. तेव्हा तिला एकदम ठसका लागला. वाटलं स्वर्गात बहिणाबाईंनी नक्कीच आठवण काढली नरहरीची. श्रीराम समर्थ श्रीराम.